नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी कशी बनवली ते पहा. साहित्य काय काय घेतले आहे ते पहा. नमस्कार, मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, एक कांदा, एक टोमॅटो, अर्धी वाटी दही घेतलेले आहे, एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर एक चमचा घेणार आहे, अर्धा चमचा जिरी आणि अर्धा चमचा मोहरी आणि ही भेंडी घेतलेली आहे 200 ग्रॅम. तर आता ही भेंडी मी कापून घेणार आहे आणि ह्या दह्यामध्ये ही धना पावडर मिक्स करायची आहे आणि जिरी पावडर मिक्स करायची आहे आणि हा एक चमचा मिरची पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची. मीठ घालायचं आहे आणि ह्या लसणाच्या पाकळ्या 2-3 घेतलेल्या आहे, त्या बारीक करून घ्यायच्या आहे. फोडणी देताना घालायच्या आहे फोडणीमध्ये आणि हे ना असं सगळं मिक्स करायचं आहे दह्यामध्ये. असे ना हे भेंडीचे 3 भाग करायचे आणि अशी चीर पाडायची भेंडीला. पूर्ण असे 2 भाग करायचे नाही, फक्त उभी रेष मारायची. अशी छोटी असेल तर 2 भाग करायचे. हे बघा, याचे 3 भाग करायचे आणि असे कापायचे आहे. अशी भेंडी सगळी कापून झालेली आहे. आता मी कांदा टोमॅटो कापून घेत आहे. कांदा आणि टोमॅटो कापून घेणार आहे आणि कांदा आणि टोमॅटो ना मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. असे 2 भाग करून आहे ना असं कापलं ना तरी चालेल. तो बारीक करायचा आहे मिक्सरला, त्यामुळे एकदम बारीक कापलं नाही तरी चालतं. हे पहा, असं कापायचं. आपले कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे, कोथिंबीर कापून झालेली आहे, तरी मी मिक्सरला बारीक करून घेते आणि नंतर भेंडी फ्राय करायची आहे. भेंडी थोडी परतून घेणार आहे, तर त्यासाठी मी बघा आता 2-3 चमचे इथे तेल घालून घेते कढईमध्ये आणि तेल तापलं ना तर कढईत भेंडी घालून घ्यायची आणि परतून घ्यायची आहे जरा. भेंडी परतून घेतली ना तर त्याचा थोडा चिकटपणा कमी होतो. चांगली परतून घ्यायची. थोडीशी अशा पद्धतीने भेंडी फ्राय करून घ्यायची आहे. आता ही मी डिशमध्ये काढून घेत आहे. मी आता इथे फोडणीसाठी 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आता हा लसूण घालून घेत आहे आणि ही जिरी मोहरी आणि हे दही, हे सगळं मिक्स केलेलं आहे ते याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे याला. बघा, टोमॅटो आणि कांदा वाटलेला आहे, तो पण याच्यात परतायला घालून घ्यायचा आहे. आता आपला मसाला छान तयार झालेला आहे आणि चांगला परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. बघा, हे वाटणाचं जे पाणी आहे तेच घालायचं आहे.
आता ही परतलेली भेंडी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. केली आहे मसाला भेंडी किंवा भेंडी कढी. याच्यावरती आता मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. किती छान कलर आलेला आहे बघा भाजीला. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.